सर्रास बाहेरच्या कंपन्या आणि सरकार हे बोगस बियाणं विकून आणि बोगस खतं देऊन शेतकऱ्यांना बर्बाद करतात आहे, त्यांना आयुष्यातून त्याला उद्ध्वस्त करताना आपण पाहतो आहे. हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे. आता पंतप्रधान मोदी सुद्धा IITच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठवल्यानंतर हे सगळ्या मोहन भागवतजींनी परवा केलं, त्याचा परिणाम पाहिलाच की विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की याच्यात कुठलं विजन नव्हतं. आमचं शिक्षण, कारण शिक्षण आमचा अधिकार आहे. आज त्याला भारतीय जनता पार्टी आणि संघाने दोघांनी मिळून हे सगळं शिक्षण विकत देण्याचा एक प्रयत्न केला. सामान्याचे मुलं मुली ते शिक्षण घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर रोजगाराच्या संध्या त्याच्यामध्ये उपलब्ध होत नाही आणि बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. ही भूमिका मोहन भागवतजीच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं 12 वर्षात देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम मोदी सरकारने केलं, त्याचा परिणाम आहे की आज जेएनजी रस्त्यावर आलेत आणि म्हणून प्रधानमंत्र्यांना रात्री 12 वाजता इंस्टाग्रामवर यावं लागलं. हा या देशातल्या बदलाचे संकेत या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय. काही बातम्या अशा होत आहेत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सूर आहे, तक्रारीचा त्यांचे खास मित्र आहेत प्रफुल्ल पटेल. त्यामुळे त्यांचं आणि राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात माहिती येत आहे. सुनेत्रा पवारांनी त्या विरोधात त्यांनी काही यापूर्वी एकत्र असले होते, त्याचे काही आरोप होत आहेत. आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर कुठं जास्ती ट्रिगर आउट झाला. बघा, राष्ट्रवादीमधला अंतर्गत तो वाद आहे. त्यामुळे प्रशांत किशोर म्हटलं तर ते कुठल्याही पक्षाला प्रमोशन कसं करायचं त्याच्यावरचं ते टेंडर घेतात. त्यासाठी आले असतील आणि प्रफुल्ल पटेल असतील या सुनील तटकरे असतील की सुमित्रा पवार वहिनीसाहेब असतील. आता तो पक्षातला वाद आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या वादात पडावं असं कुठलंही कारण नाही. प्रफुल्ल पटेल त्यांचे खास मित्र आहेत. आमचे मोठे भाऊ आहेत ते.